भास्कर चंदनशिव यांचं निधन झालं म्हणून बातमी कानावर पडली आणि लाल चिखल हा 17वा जो धडा आहे 10वीतला तो नजरेसमोरनं गेला. आता आपण बघूयात लाल चिखल. सोमवारचा बाजार असल्यामुळं आज अर्धीच शाळा होती. बाजारगावची माणसं टकुऱ्यावर काहीतरी वजी घेऊन धावत होती. शेळ्या, कोंबड्या, बैल, माळवं, दाळूदुळी इकरी टिकरीला जमल तसं आणलं जात होतं. गाढवं, घोडी, गाड्या, सायकली असल्या वर्दळीनं समदा समदा रस्ता गजबजून गेला होता. बाया बापड्या काचकं बोचकं घेऊन धावत पळत होत्या. बाजार कालवा वाढत होता आणि पुरागत माणसं तालुक्याकडे धावत होती. माणसाचं लोंड बघत निरखीत म्या बी आईनं बाजार तळाकडे निघालो होतो. उरात दम भरला होता. आज लईच उशीर झाल्यामुळं काळजात भ्या वाटत होतं. पायात गती तशी टकुऱ्यात वेगळीच चाती फिरत होती. आबानं आणि माईनं पुन्हा पुन्हा सांगितलं होतं, जतावून ठेवलं होतं. बापू, हा, म्या दप्तर पाठीशी टाकून निघालो होतो. हे बघ, गेल्या बाजारासारखं करू नको. नीट पेटच्या तोंडाची नळाजवळची जागा धरून ठेव बघ. एखादा तास बुडला तर बुडला. होय म्हणून मी रस्त्याला लागलो. एकाएकीच माझ्या दप्तराला वड लागली तसं म्या चमकून मागं बघितलं. बाप्याले का किती हाका मारल्या र. काळ्याच्या गिना जरा जजावल्यागत झाला. का, काय झालं? म्या जरा थपकून नेट लावला. तसं गिनानं धोत्राच्या कपारीत बांधून आणलेली भाकर भाजी माझ्या हातावर टेकविली आणि उसासा टाकीत चिडल्यागत बोलला. तुझ्या म्हातारीनं भाकर दिली आणि चांगली पैसून जागा धर म्हणून सांगितले. गिना एवढंच फटकारल्यावानी बोलला आणि होय नाही करता करता माणसात इरगळून गेला. हातातली भाकरी म्या दप्तराच्या पिशवीत कोंबली. दाराचं कुंपण वलांडून मी वाकून बाजार तळावर आलो आणि चांगली जागा, मोक्याची जागा हुडकीत हिंडायला लागलो. जागोजाग माणसाची दगड, पोतडी, वरंड्या टाकून जागा धरल्या होत्या. खड्याची रांगोळी घालून आपापल्या जागा आखून घेतलेल्या होत्या. मी वाटकुळ भांबावल्यागत हिंडत होतो, फिरत होतो. चौकडं दुकानाची मांडामांड चालली होती. कातडी साळगीच्या भोगता वास पसरला होता. झाडू फाड्याची आणि चराटा दोरखंडाची मांडामांड होत होती. पलीकडं सकाळ धरून भांडीवाल्याच्या लाईनी थाटत सजत होत्या. तांबोळी भुई गिराईकाची वाट बघत बोलत होती. म्या फिरून फिरून आखरीला एका कोपऱ्यात जागा हेरली. पिशवीतलं धोतर काढलं आणि लांबून पसरून टाकलं. त्याच्यावर 2-4 दगडं वजन म्हणून ठेवली. आबा आणि माय इथं बसल्यात आणि आपली जागा. पुन्हा माझी नजर साधं हुडकीत फिरायची. म्या पुन्हा एकदा समधीकडे चक्कर टाकली. एक मोकळी जागा हेरून तिथंच दप्तर टाकलं आणि पलीकडं मेघ ठोकणाऱ्या माणसाला मी हाट केलं. जवळ जात विचारलं, मामा, ही जागा खुली आहे ना? काय मांडायचंय? त्यानं माझ्याकडं न बघताच गुरल्यागत विचारलं. उलस माळवय. मी उभाच. कोण गाव? उगच ताटत चालला. मलाच चुकल्यागत वाटलं. न विचारता तसंच खडं दगड मांडून बसाय काळजी होतं. पर बोलणं उरकीत म्या बी जोर देऊन बोललो, आशागाव. जरा पलीकड सरकून बस. तवर तर म्या दगड मांडून बसलो होतो आणि उलकसं उसासा टाकीत तिथंच दप्तर मांडीवर घेऊन बसलो. त्या हातरलेल्या धोत्राकडे एकदा नजर टाकून म्या भाकर सोडली आणि एक एक तुकडा मोडीत चलचित राहिलो. शाळेत जातोस? तो मेघ ठोकणारा रस्सी बांधून उठला. माझ्या मांडीवरलं दप्तर बघत बोलला, हां. कितवीला? त्यानं डब्यावर फळ्या टाकल्या. मॅट्रिकला. म्या चटणीवर टोचा मारत घास उचलला. मॅट्रिकला? मग अवघड आहे गड्या. त्यानं धोत्रानं तोंड पुशीत बोलणं वाढविलं आणि म्या घास चावायच्या नादात बोलणंच तोडलं. अरे अवघड आहे गड्या या शब्द मात्र मनात घासागत घोळत चालला. वर्गातलं जोशी मास्तराचं बोलणं आठवलं. महात्मा फुल्यांच्या धड्यातल्या त्या मळेवाला आपल्या आबागत असल. पर काय हुबेहूब वाटलंय. मला रावलं नाही. जेवता जेवता दप्तरातलं पुस्तक काढलं आणि घास चावता चावता पानं चाळायलो. तर ह्या खुना केलेल्या वळी डोळ्यावाटं शिरायला मना काळजात पसरल्या, पटत चालल्या. शेतकऱ्याची शेतात तयार करून आणलेली एकंदरीत सर्व भाजीपाला वगैरे माल शहरात आणतेवेळी त्या सर्व मालावर म्युनिसिपालिटी जकात घेऊन शेतकऱ्याला सर्वपरी नडती. गाडीभर माळवे शहरात विकण्याकरता आणल्यास गाडी
भाडे अंगावर घेऊन आलास त्यास घरी जाऊन मुलाबाळांपुढं शिमगा करावा लागतो. असले अधम कारभारी शेतकऱ्यांमध्ये पुढारी असल्यास शेतकऱ्यांची सुधारणा कशी होणार बरे? माझ्या डोक्या उरात समदा समदा इतिहास आठवत चालला. मोगलाच्या लढाया, रयतेची लुटालूट, इंग्रजांचा व्यापार, सावकार संस्थानिकांचा शोक, जोशी सरांनी सांगितलेल्या जाळण्याचं उदाहरण, मला सालोसालचं खंगत झिजत जगणारा बहुजन समाज दिसायला. म्या वाटकुळ कसल्या तरी तंद्रीतच बुडून गेलो होतो. इंग्रजांनी सुधारणा केल्या, छा छा, लुटीच्याच व्यवस्था केली. मग आजच्या योजना? ए पोऱ्या, तसं म्या दचकून वर बघितलं तर आमच्या गावाचा सटवा तेली. का व? म्या भाकर बांधली, पुस्तक उचलून दप्तरात कोंबलं आणि इकडं तिकडं बघत सटवाला विचारलं, आबान माय दिसली का व? येड्या, तू हितच तप घालीत बस. अरे म्हातारं मरणाचं वडा घेऊन बाजारात हिंडाले की. तुला जागा धरायला सांगितली की जणू. आणि सटवा पुन्हा बाजारात मिसळून गेला. तसं म्या जागा धरलेल्या आणि पसरून टाकलेल्या धोत्राकडे बघितलं आणि तिथंच दप्तर टाकून आबा माईला न्याहाळत बघत उभा राहिलो. टाचा उचलून उचलून निरखायलो. तसं मिरच्याच्या लाईनीतून म्हातारी 2 वजी घेऊन यालेली दिसली. तसं म्या पुढं झालो. तिच्या टकुऱ्यावरचं वजं उरी खांदी घेतलं. म्हातारी धपापली होती. उसासा टाकून बोलली, बापू, हळूच माय नाहीतर पोटा बिटात दुकल. आणि म्या दावलेल्या धोत्राकडं कांद्याचं वजं घेऊन गेली. गवारीचं टिकं उघडून बघितलं. हिरव्यागार लुसलुशीत शेंगा. म्या पोत्यात तोडघडीनं गुंडाळीत शेंगा पस्तोर गुंडाळलं. गिरायकाला दिसलं अशा पद्धतीनं पसरून ठेवलं. म्हाताऱ्याच्या बी 2 डाली माईनं तिकडच उतरून घातल्या. म्या माझं दुकान लावून आबाकडे गेलो. माईनं लाल कांद्याचा ढीग पुढ्यात वतला होता आणि आवरीत सावरीत त्याला आकारात आणीत होती. टमाट्याच्या 2 मोठमोठ्या डाली बघून माझ्या उरात दडपला. एवढं वजन? आबानं टकुऱ्यावरच आणलं होतं. टमाटी फुटत्याल म्हणून कवडीगत खांद्यावर आणली होती. एरंड्याच्या पानानं चौकूनच डाल सावरून वादऱ्यानं बांधली होती. आबा बराबर मी बी डाली सोडल्या. लाल लाल ताजी ताजी टमाटी. 1 किलोत 4 नाहीतर 3च बसणारी. आणि एक एक डाल उघडी ठेवली. दुसरी पानानं झाकून टाकली. तागडं माप बाहेर काढलं. आबानं उभं राहून समद्या बाजारावर मळ्यावाच्या लाईनीवर नजर टाकली आणि मायला जिकडं तिकडं लाले लालच. होय बाबा. सुस्कारा टाकून आबाचा चेहरा उतरलेला दिसला. मला भावाचं समजावून सांगितलं. पैसा सांभाळ म्हणून जतिवलं आणि कसल्या तरी उष्ण्या बळानं आरोळी ठोकली. चला चला, लाल टमाटी सस्ती लावली. सस्ती. आणि सस्तीवर जोर देऊन आबा आरडत राहिला. माय आरडू लागली आणि म्या हळूहळू मालपल्या जागेकडे निघालो. आता बाजार चांगलाच भरला होता. चांगली बागली गिराईकं पिशव्या घेऊन हिंडत होती. रंगीत छत्र्याखाली हिंडणाऱ्या बायका पोरी नाजूक जाळीच्या पिशव्या घेऊन बाजार बघत होत्या. भाव करीत हिंडत होत्या. 10-5 पैशाची हुज्जत घालताना मला त्यांची चीड यायची, कीव वाटायची. पर ह्यो गिराईक येताना 2-2, 3-3 जमून यायचं. घोळका घालून बसायचं. माल चिवडून बघायचं. किलोचा भाव करून छटाक पावशर मागायचं आणि उठताना सुट्टं नाही म्हणून 5-10 पैसे कमी टाकून निघून जायचं. 10 पैशाच्या कोथिंबीरीसाठी समदा बाजार फिरून यायचं. गड्याचं गिराईक बरं, पण बायकाची हुज्जत मला समधी माहीत होती. पैशामागं पैसा जात होता. माणसं कुणाला तरी फसवायला म्हणूनच बाजारात आलेली होती. आणि एकाकीच मला माझ्या ओळखीचा आवाज ऐकू आला. बाजूला बघितलं तर आबा उभं राहून वरडत होता. हात वर करून चिरकत होता. मायनं बी आवाज त्याच्या मागोमाग ऐकायला यायला. मला आतल्या आतून इमचळल्यागत झालं. उगाचच भरून आल्यागत झालं. आपण बी आरडावं, उठून उभं राहावं, घसा फाटूस तर. पर मला समोरूनच आमच्या वर्गातली पोरं येताना दिसली. पोरी बी त्यांच्या घोळक्यानं यायच्या. माझ्याकडे तिरक्या नजरत बघत हसायच्या. तर कवा मुद्दामच माझ्या शेजारच्या माळववाल्याशी भाव मोडून निघून जायच्या. दुसऱ्या दिवशी वर्गात अवघडल्यावानी व्हायचं. जीव बारीक बारीक होऊन जायचा. चला चला, सस्ती लावली. बिनबियाची टमाटी, लाल लाल टमाटी, मस्त सरकारी टमाटी, घ्या घ्या. पर गिराईक यायचं. डालीत हात घालून बघायचं. चेंडू दाबल्यागत दाबून निहाळायचं आणि अर्ध्या भावातच मागून निघून जायचं. आबाचा राग उसळून यायचा. काळ्या चष्मेवाल्याकडं खाऊ का गिळू असं डोळं फिरवीत बघायचं. पर तसंच घटाघट गिळून शिस्ताईनं सांगायचं, मामा पुढच्या आठवडी या, आज नाही मिळायचं. तसं ते माणूस काहीतरी बुटबुटत निघून जायचं आणि आबा
गळ्याच्या दोऱ्या ताणून ताणून ओरडायचं. मधीच मायला बी टोचणी देऊन सांगायचं, मुकी झालीस काय हिडंबा, आरड की अवसान असल्यावानी. आणि आपणच मोठी आवडीत आरडत उठत, आरडता आरडता माझ्याकडे बघत आणि तिथूनच शिव्या हसडून गरजत, ए पोऱ्या बसलास काय, उठून आरड की हेंद्र्या, उठ उठ. तसा माझा नाईलाज व्हायचा. म्या वळकी फाळकीची माणसं बघून घ्यायचो आणि मन मारून उठायचो. डोळे झाकून खच्चून आरडायचो, घ्या घ्या ताजी गवारी, हिरवी गवारी सस्ती लावली सस्ती घ्या घ्या. लगेच डोळे उघडून म्या खाली बसायचो. कासवागत मान आकसून बघत राहायचो. आज बाजार सुटायचा वकूत झाला होता. माणसं बारीक मोठी काचकी बोचकी घेऊन गाव वाटेला लागली होती. ऐकणाऱ्याची घाई झाली होती आणि गिराईकाचं भाव पाडून मागत होती. माल द्यावा तरी पंचायत, नाही द्यावा तरी उकिरड्याचीच भरती होणार होती. 4 रुपयाचं चराट दामू माग 3 रुपयाला सांगत होता आणि 2 रुपयाचं पावशर भाजीपाला रुपयावर येऊन ठेपला होत्या. माणसं घाई करत हिंडत होती. गाववडीनं पाय उचलत होती. पर आबाच्या टमाट्याला सकाळ धरून गिराईकच नव्हतं. नग होय करता करता 2 डालीतून 1 डाल अर्धी निम्मी इकली होती आणि 1 तशीच न फुटता पडून होती. या महिन्यात टमाट्यांनी चांगलाच मार खाल्ला होता. पीकच आवाच्या सव्वा पिकलं होतं. समदा बाजाराच्या बाजार लाले लाल दिसत होता. भाव करताना आतडी पिळत होती, माप करताना काळीच थरथरात होतं आणि माणसं नेमका ह्याचाच फायदा उठवीत होती. 2 रुपये किलोवरून आबा रुपये किलो म्हणून आरडत होता आणि माप टाकल्यावर तोंड कसुनुसं करून 1.5 सव्वासाठी आग्रह करीत होता. मापल्या गवारीच्या शेंगा 2-1 किलो उरल्या होत्या. माईचं कांद संपलं होतं आणि ती आबाची चिकाटी बघत होती. मधी काहीच बोलाचा तिचा लाग नव्हता, म्हणून ती निस्ती गालाला हात लावून बसली होती, बघत होती. बाजार आता चांगलाच फाकला होता. दुकान हल्ली होती. माणसं पांगली होती. पर आबाचा घसा चिरकत होता. चला चला 12ने किलो, खा खा लाल लाल टमाटी. पर माणसं निस्तच चालता बघायची. आबाचा अवतार बघून पुढं वत हसायची आणि आबा चिडीला आल्यावर मुद्दाम उभं राहून ओरडायचं, चला 12न्याचे 8 आणे, झाली घ्या घ्या. तरी बी गिराईक फिरकत नव्हतं. कुणी जवळ येऊन बघत नव्हतं आणि दिवस मावळून अंधारून यायला. बाजार सुना झाला आणि आबाला ह्याचं भानच राहिलं नव्हतं. हातात तागडं धरून उभा रात आबा आरडत होता, किरोळ्या ठोकत होता. आरडत हाका मारीत चिरकायचा आणि न राहून एक गिराईक जवळ आलं. काय सांगितलं? गिरायकानं नवी डाल उघडली. 1-2 टमाटी चाचपून बघितली. 8 आणे किलो. आबाचा तसलाच तार लावलेला आवाज. गिरायकानं 2-4 टमाटे हातात घेतली. पर घ्यायची काय? गिरायकानं खिसं चाचपून बघितलं. तसं चिडलेला आबा ठिसकारल्यागत झालं. घ्यायची म्हणजे? सांगा ना 8 आण्याची. पर आखरीला किती घ्यायची? आबाच्या माथ्यात भडका उडाला. कपाळाची शिर फरफरली. कानशीलं बघता बघता तापली. वट थरथरल्यागत झाली. पर राग आवरत आबाने विचारलं, पाहुणं किती घ्यायची? शिस्ताईनं सांगितलं तर पावशेर घेतली असती, असं म्हणून त्यानं 2-3 मोठी टमाटी उचलून ताजण्यात टाकली आणि पिशवी धरीत त्यो गिराईक बोललं, 4 आणे किलोनं धरा. काय? आबा पिसाळलं. डोळ्यातून ठिणग्या गाळीत उठलं. समद अंगच थरारलं आणि काडकन आबा गरजला, ए हायवाना, जिबीला हाड बसवून घे, चल उठ पळ इथनं. तसं तो माणूस तटकन उठला आणि काहीतरी बुटबुटत मागं सरकत निघून गेला. आबा भुसा भरल्यागत ताट उभं होतं. चेहरा तापला होता आणि डोळ्यात टमाट्याच्या डाली उतरल्या होत्या. 4 आणे किलो, 20 पैसा किलो, 10 पैसा किलो, 5 पैसा, अरे फुकट घ्या की म्हणाव. आणि एकाकी आबानं दोन्ही बी डाली खाली रिचवल्या. लाल टमाट्याच्या, टष्टटीत टमाट्याच्या. गुडघ्या एवढ्या रसरशीत ढीग झाला आणि आबानं मनगट तोंडावर आपटीत एकच बोंब ठोठली. कचाकच टमाट्याचा ढीग तुडवीत नाचायला बोंबलायला. आबा लाल चिखलात कवरच्या कवर नाचत होता. अंगार माती. भास्कर चंदनशिव. थँक्यू.